नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलो आहोत पुन्हा एकदा नांदेड सिटीमध्ये. तर नांदेडमध्ये आपण का बरं आलो आहेत, 1-2 मिनिट थांबा, मी तुम्हाला दाखवतो. तर नांदेडमध्ये आपण यासाठी आलो आहोत की तुम्हाला जे समोर दिसते एखादं घर वगैरे दिसतंय आणि त्याच्यावरती तुम्हाला जो झेंडा दिसतोय ना, तर ॲक्च्युली ते आहे मंदिर. तर तुम्ही आत्ता जे काही मंदिर वगैरे बघितलेलं आहे ते आहे माझ्या आजोळचं मंदिर. म्हणजे माझी आजी किंवा माझा आजोळ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये माझ्या आजीने एक मंदिर उभारलेलं आहे. त्या ठिकाणी आपण दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. तर 6 वर्षापूर्वी आपण त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून स्थापित केलेली आहे. 6-7 वर्षापूर्वी त्या मूर्तीचं आपण प्राणप्रतिष्ठा केली होती आणि प्राणप्रतिष्ठा केल्याच्या नंतर तिथीनुसार जेव्हा पुन्हा जे मुहूर्त निघून येतं, म्हणजे ज्या वेळेस आपण ती गोष्ट करतो त्या गोष्टीचं मुहूर्त आल्याच्या नंतर ती गोष्ट करावी, असं एक धार्मिक प्रथेमध्ये आहे. तर ज्या वेळेस आपण ती मूर्ती बसवली तर त्यावेळेस मुहूर्त वगैरे पाहूनच बसवला होता, केव्हा बसवायची काय सगळ्या गोष्टी बघून, तिथी बघून. आणि तसंच आता तिथून पुढे दरवर्षी तिथीप्रमाणे आपण वर्धापन दिन सोहळा साजरा करतो त्या मूर्तीचा. म्हणजे की जसं आपण आपले हॅपी बड्डे वगैरे म्हणतो आपल्या पद्धतीमध्ये, म्हणजे एखादं कोणी जन्माला आल्याच्यानंतर आपण जसं हॅपी बड्डे वगैरे करतो तसं टॅपमध्ये आपण त्या मूर्तीचं वर्धापन सोहळा करत आहोत. आणि असे जे प्रोग्राम आहे ते तिथूनुसार प्रत्येक वर्षी चालत येतात आणि प्रत्येक वर्षी आपण हे वर्धापन सोहळा करतो. त्यासाठी आपण औरंगाबादवरून महाराज लोक घेऊन येतो आणि सगळे आपले ब्राह्मण लोक वगैरे औरंगाबादचेच असतात आणि आपण त्या ठिकाणी तिथीनुसार आपण वर्धापन दिन सोहळा करतो. तर आता पूजेसाठी तयारी झालेली आहे.
involve money that I don't accept. Something like this. Daytime better come correct. Ain't playing at your best when you look at that. If you don't involve money that I don't accept. If you don't involve money that I don't accept. Like this. Virgin, I took it. She said we should hook up the boyfriend and book it. Don't know me, they look at. I'm being the clouds. One for your penny, I'm drinking a clown. Daytime better come correct. Ain't playing at your best when you look at that. If you don't involve money, then I don't accept. If you don't involve money, then I don't accept. Something like this. मूर्तीचा आपला अभिषेक झालेला आहे आणि मित्रांनो ही जी मूर्ती आहे आपण ही जयपूरहून आणलेली आहे. जसे की मी तुम्हाला आधी सांगितलं 6 वर्षापूर्वी आपण ही मूर्ती स्थापित केलेली आहे आणि आता दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहोत. ब्रह्मणस्पद आनस्तृणवन्नोदिविश्चिदसादनो स्वाहा विनायकाय इदं नमः. देवयाति भुवनानि पश्यन् स्वाहा. ओम आकृष्णेन ओम आप्याय स्वसमेतविशद सोमवृष्ण्यं भववाज्य सुलंगते स्वाहा. आप्याय सुदमेतविशद सोमवृष्ण्यं भववाज्य संगते स्वाहा. ओम आप्याय स्वसमेतविशद सोमवृष्ण्यं भववाज्य सुलंगते स्वाहा. आप्याय सुदमेतविशद सोमवृष्ण्यं भववाज्य संगते स्वाहा.
कपाळाले निशाईल सुते स्वाहा भूवारी समातमय भद्रातमय दयातमय वसतमय धर्तमय भगतमय द्रवणांतमय यंतातमय धर्तातमय क्षेमातमय दुर्दशमय विशांतमय भाग्यमय संवितमय ज्ञातमय सूर फलोतमय शीरसमय दयातमय वृतांतमय दुर्गांतमय शांतमय नामतमय जीवातमय दीर्घायुष्मय निद्रांतमय भयांतमय सुखमाय भगवान की जय अग्निनारायण भगवान की जय दुर्गा माता की जय बोल भवानी की जय अटल छत
तर धार्मिक पद्धतीनुसार आता आपला वर्धापन सोहळा खूप चांगल्या प्रकारे पार झालेला आहे आणि एक छान मस्तपैकी वातावरण झालं होतं धार्मिक पद्धतीचं. त्याच्यामध्ये जास्त ऊनही नव्हतं आणि पावसाळ्याचं सीझन असल्यामुळे तर ढगाळ वातावरण आहेच. थोडंफार वाराही सुटलेला होता. त्याच्यानंतर आपण महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. प्रत्येक सर्व भाविकांनी म्हणजे गावातल्या सर्व भाविकांनी त्या प्रसादाचा लाभही घेतलेला आहे. आपण जे काही प्रोग्राम वगैरे करतो तर आपण हा सगळा स्वखर्चाने करतो. ही प्रथा कंटिन्यू चालत राहावी म्हणून माझी आजी खूप काही धडपडत असते या गोष्टी. आणि या सोसायटीसाठी हे जे मंदिर वगैरे आपण बांधलेलं आहे हे खूप चांगल्या पद्धतीने बांधलेलं आहे आणि या सोसायटीसाठी खूप छानही झालेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.